धन्यवाद. माझं स्वागत केलं, मला बरं वाटलं. राशीचक्र चालू झाल्यापासून मी नेहमी एक विचार करतो, हे रसिक प्रेक्षक नसते तर मी काय करणार होतो एकटा. तर तुम्ही आज समोर बसलेला आहात. वसंत संगे बोले कोकिळ. तुम्ही वसंत ऋतू होतात तेव्हा मी कोकिळ काहीतरी बोलू शकतो. तुम्ही खरोखरच सुरुवात तर छान केली आहे. आता मला ह्या कार्यक्रमाची थोड्यात कल्पना देऊ दे तुम्हाला, कारण मला अनेक प्रश्न गेली कित्येक वर्ष कार्यक्रम चालू झाल्यापासून लोक विचारत आहेत की तुम्ही ह्या कुठे इकडे ज्योतिषाकडे वळला. ज्योतिषाला काय प्रतिष्ठा आहे, एक इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, तर ठीक आहे. तर मी म्हटलं की प्रत्येक विषय हा काही संशोधनाचा नसतो का. हे शास्त्र खोटं आहे ते तर मला सिद्ध करू दे, मग मी अभ्यास करायला नको का. ते म्हणजे तसं नाही, तुमचा विषय फिजिक्स आहे, नोकरी टेलिकम्युनिकेशन आहे, आणि हे कसं काय घेतलं तुम्ही, हा मला प्रश्न आवडला. तुम्ही आपल्याला सुरुवातीला सांगतो, आठवड्याचं भविष्य आणि महिन्याचं भविष्यात मला कधीही इंटरेस्ट नव्हता. मी एक गोष्ट नेहमी ऑब्झर्व करायचो, कारण आपल्याला माहिती आहे मी नरसोबाच्या वाडीचं आहे, दत्त महाराज माझं श्रद्धास्थान. आणि दत्तप्रभू काय सांगतात, तुम्ही अवलोकन करा, जिथे जिथे तुम्ही बघाल तिथे तुम्हाला शिक्षण मिळतं. तर मी असं नेहमी अवलोकन करत गेलो, पेपर वाचायचो, टी व्ही बघायचो, आणि मला काही बातम्या दिसायच्या आणि मी विचार करत बसायचो. अशी एक बातमी मी एकदा वाचली की बँगलोरला एका तलावामध्ये एक युरोपियन जोडपं आपल्या अगदी ना छोटंसं बाळ, ते त्या बाळाला घेऊन बोटिंग करत होते. काय त्या पुरुषाची रास मिथून असेल, मिथुनाच्या लोकांना चावटपणा केल्याशिवाय चैन पडत नाही. त्यांनी त्या बाळाला असं धरलं आणि त्याचे पाय पाण्यात धरले, आणि ते पाणी कापत 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 ती बोट चालली होती, आणि ते बाळ इतकं हसत होतं. रसिको, काय केव्हा प्रसंग उद्भवतील नेम नसतो. ते बाळ का किंचाळलं एकदम म्हणून बघतात तर पाणी सगळं लाल झालं होतं, आणि खालून मगरीने पाय धरला होता बाळाचा. काय ते मूल किंचाळत होतं, काय करणार काय, सगळे अवाक झाले. ती बोट अशी अशी हालायला लागली, आणि एक 5 मिनिटांनी तो नावाडी म्हटला, साहेब तुम्हाला वाईट वाटेल पण मी एक विनंती करतो, तुम्ही या बाळाला सोडा, नाही तर आपण सगळ्यांना जलसमाधी मिळेल, मगर पाय सोडणार नाही. आश्चर्याची गोष्ट आहे, काही इलाजच नव्हता. एवढं गुटगुटीत गोरपान बाळ वडिलांनी सोडून दिलं. बाळ 2 आणि 3 महिन्याच्या मुलाचं काय प्रारब्ध आहे, खाली जाऊन त्याने मगरीने त्याला कचाकच खाल्लं असेल. मी शांतपणे विचार करायला लागलो, ही घटना काहीतरी ह्याच्या मागे रहस्य असलं पाहिजे. आणि मग मी त्याच्यासाठी ज्योतिषाकडे वळलो. तिथे गेल्यानंतर कुंडली म्हणजे काय, हे काय कसं काढतात, हे एवढ्या लांबचे ग्रहण तारे कसा परिणाम करतात. जसजसं सखोल जायला लागलो तसतसं मला असं आढळलं की जन्मकुंडलीतले ग्रह तुमचं भविष्य घडवत नाहीत. माझं वाक्य केअरफुली ऐका आपण. जन्मकुंडलीत अमुक ठिकाणी ग्रह म्हणून तुम्हाला अमुक फळ भोगायला लागतं असं नाही. तुम्ही काय कर्म केले पूर्वी ही ती कुंडली दाखवते. म्हणजे वॉच इंडिकेट्स टाईम, वॉच डझंट क्रिएट टाईम. आत्ता घड्याळात किती वाजले त्याप्रमाणे बाहेर ऊन कमी झालेलं नाही, बाहेर काय वेळ घड्याळ दाखवते. मग मी पूर्वजन्मी काय काय वाईट कर्म केले आहेत, कोणाला फसवले, कसा वागलोय, याची नियती बरोबर नोंद ठेवत असते. जसं मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग होतं, खिशात मोबाईल आमच्या, आम्ही बटणं दाबतोय आणि रेकॉर्डिंग ऑफिसमध्ये होतं आणि तुम्हाला बरोबर बिल येतं, अरे मी यावेळी कोणाला तरी फोन केला, रेकॉर्ड झालं आहे. तशी आमची प्रत्येक कर्म रेकॉर्ड होतात, आणि तेच आम्हाला त्या कुंडलीतल्या 12 ग्रह, 12 राशी आणि त्या 12 ग्रहांवरनं कळतं. मग मला छान छान प्रश्न विचारतात. रसिक मंडळी फार हुशार असतात, ते बोलकं करतात. मग एकाने विचारलं, मग प्रारब्ध आणि प्रयत्न याचा आम्हाला खुलासा करा, कुंडलीत जे लिहिलं आहे तेच होणार आहे का नाही. म्हटलं कुंडलीत काय होणार आहे ते लिहिलेलं आहे, आपण काय करायचं ते लिहिलेलं आहे का. काय होणार आहे ते लिहिले, तुम्ही काय करायचं तुम्ही ठरवायचं, ती बुद्धी तुम्हाला दिली आहे. मग उन्हाळा येणार, ऑक्टोबर हीट येणार हे आम्हाला माहिती आहे, छत्री आपण घ्यायची. पावसाळा येणार आहे आपल्याला माहिती आहे, आपण छत्रीची तयारी करायची. मग हळूहळू मला यातलं खरं तत्त्व कळायला लागलं, आणि नंतर मग मी त्या लोकांना असं उत्तर दिलं, प्रारब्ध आणि प्रयत्नांचं काय नातं आहे मी तुम्हाला सांगतो. म्हणून एक माणूस निवडणुकीला उभा राहिला, सपशेल आपडला, डिपॉझिटच गेलं त्याचं. त्याच्यानंतर मग शेवटी तो महसूल खात्यात कुठे नोकरी मिळते का बघायला गेला, तिथे काय जमलं नाही. वारंवार निवडणुकीला उभं राहून त्यांनी प्रयत्न केले, पुन्हा पुन्हा आपटी खाल्ली.
एक तरुण मुलगी त्याच्या आयुष्यात आली, त्याला धीर द्यायला लागली, लग्न करायचं दोघांनी ठरवलं, पण ती वारली. तिथून पुढे परत त्यांनी निवडणुकीचा प्रयत्न केला आणि राष्ट्राध्यक्ष व्हायचा प्रयत्न केला, ते जमलं नाही. पण एक ध्येय त्याचं होतं, प्रयत्न प्रयत्न प्रयत्न, आणि शेवटी तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. त्याचं नाव अब्राहम लिंकन. वारंवार प्रयत्न करून तो एवढ्या पोझिशनला आला. तोच जर ज्योतिषाकडे गेला असता, चॅनलवरनं जे कदाचित ज्योतिष सांगतात त्यांच्याकडे गेला असता, त्याने सांगितलं असतं, नाही, तुमच्या पत्रिकेत राष्ट्राध्यक्ष होण्याचा योग नाही. त्यावेळी नसेल, पुढे आहे की नाही केव्हा तरी. सतत प्रयत्न करत राहिला पाहिजे. मुलीला एकदा दाखवली, मुलाने नकार दिला, आई वडील सोडून देतात का प्रयत्न? दुसरा मुलगा बघतात. तसं वारंवार प्रयत्न करणं हे फार महत्त्वाचं आहे. प्रयत्नांचं महात्म्य ज्योतिषशास्त्रात फार मोठं सांगितलं आहे. एकच होतं गायडन्समुळे, प्रयत्न केव्हा करायचं, तो काळ अनुकूल केव्हा आहे ते कळतं. तुम्हाला माहिती आहे, वसंत ऋतूमध्ये मोहर येतो आंब्याला, पण तुमच्यापैकी कोणी डिसेंबरमध्येच गेला आंब्याच्या झाडाकडे, नमस्कार केला झाडाला, प्रदक्षिणा घालायला लागला, त्याला आरती ओवाळली, येणार आहे का मोहर? मोहर येण्याचा एक सीझन आहे, तो शोधणं, असं कुंडलीतनं मार्गदर्शन मिळतं. आणि मग माझ्या लक्षात आलं, पत्रिका दाखवणं एक भाग आहे आणि उपासनेने आपलं प्रारब्ध बदलवणं हा दुसरा भाग आहे. इथपर्यंत आपल्याला कळलं. आता अनेक लोकांना आणखी एक शंका असते की राशी कोणती धरायची आमची. मग आम्ही विचारतो तुमची रास काय आहे, तर ते म्हणतात की 23 डिसेंबर. तशी नाही राशी कळत. तुम्हाला तारीख सांगून जी राशी कळते ती सनसाईन असते. पण सनसाईनवरनं काय कळतं तुम्हाला माहिती आहे, एकेका राशीत एक एक महिना रवी राहतो. पण त्या महिन्यात जन्मलेले सगळे लोक एकाच राशीचे. तुमच्या जन्मपत्रिकेत चंद्र कुठल्या राशीत आहे ती राशी बघा. राशीचे अनेक अर्थ आहेत. राशीला इंग्लिशमध्ये साईन म्हणतात, SIGN. बर्थ साईन म्हणजे आपली जन्मराशी, सन साईन म्हणजे सूर्य असलेली राशी, आणि ॲसेंडंट म्हणजे आपला जन्म झाल्यावर पूर्व क्षितिजावर जी राशी आहे ती राशी. मग चंद्राला काय एवढं महत्त्व दिलं आहे? चंद्र ग्रहवृक्षाचं बीज आहे. करंट प्लॅनेट सगळे राशी भविष्य चंद्रावरनं बघतात, मुहूर्त चंद्रावरनं बघतात. जे काय आणखी तुम्हाला 7:30 वगैरे येते ती चंद्रालाच लागते. महादशा चंद्रावरनं बघतात. चंद्रमा मनसो जाता, चंद्र मनाचा कारक आहे. आणि मनात वाची रे पूर्वसंचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. मनएव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयो. आम्ही आमच्या मनातल्या वासना जिंकत नाही, त्या तशाच राहतात आणि आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येतो. कॉलेजमध्ये लेक्चरर काय सांगतात, आज वेळ संपलेली आहे पण पोर्शन शिल्लक आहे, पुढच्या लेक्चरला बघू. पोर्शन संपला नाही की पुढचं लेक्चर आलं. वासना जिंकल्या नाहीत की पुढचा जन्म आला. म्हणून साधू संत सत्पुरुष अमुक वय झालं की मन काढून घेतात संसारातलं, मुलांमावर सोपवतात, शांतपणे आपलं चिंतन करतात, मी कोण आहे, कुठून आलो आहे, मला कुठे जायचं आहे, आणि तिथून मग हळूहळू ते मोक्षाकडे वाटचाल करतात. मग आम्हाला शतायुष्य वासा आशीर्वाद का देतात? जेवढं वय तुमचं वाढेल तेवढ्या वासना थंड होतील, विकार शांत होतील, आणि निर्विषय, निर्विकल्प, निर्विकार असं जर तुम्ही राहिलात तर पुन्हा जन्मच नाही, पुन्हा मरण नाही. जन्म मरणापासून सुटावे, त्या जगदीश्वरा भेटावे ही अवस्था येते. इतकी मोठी रहस्य मला या ज्योतिषातनं कळायला लागली. म्हणजे आता आपल्याला कळलं चंद्र का महत्त्वाचं आहे. तर एक ओवी सांगून ठेवतो आपल्याला, म्हणजे मनाचं महत्त्व कळेल. आधी मन घेई हाती, तोची गणराजा गणपती. मन इंद्रियांचा राजा, त्याची सर्व भावे पूजा. मनामध्ये काहीतरी विचार येतो, त्याप्रमाणे कृती घडतात. मग पाप असतील, पुण्य असतील, काय ते. म्हणून आमच्या साधू संतांनी आम्हाला काय सांगितलं, मन करा रे प्रसन्न. तुम्ही सुमती आणि कुमती 2 देणग्या तुम्हाला मिळाल्या. सुमतीच्या नादी लागा, कुमतीच्या नादी लागू नका. तुमच्यापैकी जे पुरुष मेष, सिंह, धनुराशी, कन्या राशी, वृश्चिक राशीवाले आहेत त्याने तर खास लक्षात ठेवा, अशांत भूमी आहे ती. चिडचिड करून प्रॉब्लेम सुटतात का कधी? राग राग करून काही प्रॉब्लेम सुटतात का? मन शांत ठेवणं, हे सगळं ठीक आहे. लोकांच्या प्रश्नांना उत्तर दिली. पण आमचे दत्त महाराज सांगतात, हसणं पुण्य आहे, हसवणं महापुण्य आहे. मी असा विचार केला, माझ्याकडे पत्रिका घेऊन कोणी आला, मी सखोल सांगेन, तो भाग वेगळा. पण लोकांना हसवू नये का? आपण लोकांना हसवण्यासाठी हा विषय उपयोगात आणला तर? अरे मग माझ्या लक्षात आलं, बरोबर आहे. चंद्र प्रत्येकाचा कुठल्या तरी राशीत असतो जन्माच्या वेळी. तुमच्यापैकी जे लोक मला सांगतात माझी राशी वृश्चिक आहे,
तुम्ही घरी जाऊन पत्रिका काढा. 8 आकड्यामध्ये चंद्र लिहिलेला असतो, म्हणजे तुमची वृश्चिक रास. यांची मेष रास असेल तर 1 आकड्यात चंद्र लिहिलं आहे, म्हणजे मेष रास. मग आता अनेक राशी मी बघता बघता मला काय काय गमती आढळल्या. तर तुम्हाला एक जनरल एक गंमत सांगतोय. बायकांना, मुलींना विशेषतः पहिल्यांदा दिवस जातात ना, त्यांना आनंद वाटतो. पहिल्यांदा आपण प्रेग्नन्सी आली आहे, ही गोड बातमी पहिल्यांदा कोणाला सांगायची असते तर आपल्या नवऱ्याला. म्हणून ती अशी लाजत लाजत नवऱ्याकडे जाऊन सांगते, मी गोड बातमी सांगणार, ओळखा भाऊ. आता तिचा नवरा कुठल्या राशीचा आहे त्याप्रमाणे रिॲक्शन देतो. तिचा नवरा जर मेष राशीचा असेल ना, तर तो भडकतो आधी. मेष राशीच्या पुरुषांना कोणी लाडात त्याला आवडत नाही. तर त्याला म्हणतो, काय ते मोठ्यानेच सांग, तोंडात त्या तोंडात पोटपोटू नको. आता आपल्याला दिवस गेले ती बातमी काय माईकवर सांगायची का? मग ती म्हणते, तुम्ही बाबा होणार. यात काय नवीन सांगितलंस? घरोघरी घडतं ते आपल्या घरी घडलंय. असल्या बातम्या काय कानच सांगतात? वेडी कुठली. पण तिचा नवरा जर वृषभ राशीचा असेल तर तुम्ही बाबा होणारे ऐकल्याबरोबर आनंदाने तिला उचलून घेतो. जणू काही जगातले पहिले दिवस ह्याच्याच बायकोला गेले. मिथुन राशीचा नवरा महामिस्किल असतो. तो म्हणतो, ते कार्ट आजोच्या वळणावर नाही गेलं म्हणजे मिळवली. आणि कर्क राशीचा नवरा एवढा हळवा असतो ना, तिलाच म्हणतो, मी सांगतो बघ शकू तुला, माझी आईच येणार तुझ्या पोटी. ती बाई आणि घाबरते हो, सासू सोडत नाही आपल्याला. आणि सिंह राशीवाले जे काय तत्व असतं, प्रिन्सिपल्स एकदम, तो तिला म्हणतो, आता वेड्यावाकड्या धावू नका, व्यवस्थित वागा. आणि कन्या राशीचे लोक एवढे संशयी, तो त्यात त्या बायकोलाच विचारतो, नक्की गेलेत ना दिवस? आता तुम्ही याच्यावरनं बघा, जगात गमती आहेत का नाही? तुम्हाला अजून 12 राशी सगळ्या कळल्या की आणखी मजा येईल. पण ह्याच्यावरनं एक लक्षात येईल की ज्योतिषशास्त्र गंभीरच केलं पाहिजे असं नाही. एखाद्याच्या पत्रिकेत वाईट योग असतील, आपण ते चांगले कसे करायचे यासाठी आम्हाला ऋषीमुनीने उपाय सांगितलेत. सकारात्मक दृष्टिकोन ज्योतिषाने वाढवला पाहिजे. पण मग मला गमती जमती आढळल्या. राशी भविष्य लिहितात, काही त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. आणि काही वेडपट लोक असतात, रविवारी झोपायचं सोडून राशी भविष्य वाचतात. एका मुलाचं लग्न झालं शुक्रवारी, तो रविवारी आनंदाने हनीमूनला चालला होता. त्याला काय दुर्बुद्धी झाली, राशी भविष्य वाचलं, रात्र वैरेची आहे. तो गेलाच नाही हनीमूनला. तुला काय भानगड झाली तर नको, आपण घरीच थांबूया. बघा काय काय भविष्य लिहिलेलं असतं. 70 वर्षाच्या मनुष्य आपल्या राशीचं भविष्य वाचतो. या आठवड्यात प्रेम प्रसंग संभवतात, त्याला पण गुदगुल्या व्हायला लागतात. तो म्हणतो, तरुण वयात काय घडलं रे, आता घडतंय का बघू. रोज बिचारा वाट बघतो, कोणी येत नाही. दम्याची उबळ तेवढी येते. पुन्हा पुढच्या रविवारी राशी भविष्य पाहायला मोकळा. आहे का राशी भविष्यात काय अर्थ? रसिको, आपण सगळे बुद्धिवान लोक आहात. साधा विचार करा, ज्या राशीचे अंबानी आहेत त्याच राशीचा एक पोस्टमन आहे, आणि दोघांनाही धनलाभ मोडलेला आहे आठवड्यात. कसं तुम्ही सांगणार त्याचं? प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल पत्रिका बघायला नको का? राशी भविष्याच्या गमती जमती मला दिसायला लागल्या. म्हणजे मी जेव्हा विचार करायला स्टेजवर हा प्रोग्राम म्हणलं, लोक किती असतील, मग मला लक्षात आलं मुहूर्ताच्या मागे लोक फार लागतात. मुहूर्त म्हणजे काय? निसर्गाची अनुकूलता. मला आजपर्यंत एकही म्हातारी बाई विचारायला आली नाही, सांडगे केव्हा वाळत घालू. आणि मी जर तिला म्हटलं, आजी जुलै महिन्यातली 27 तारीख छान आहे, रात्री 12 वाजता सांडगे वाळत घाला तुम्ही, तर ती बाई ते ताटच माझ्या डोक्यात घालेल. ती कोणालाही न विचारता मे महिन्यात दुपारी 12 वाजता गच्ची जाऊन सांडगे वाळत घालते. निसर्ग अनुकूल असतो. निसर्गाची अनुकूलता म्हणजे मुहूर्त. पण काय काय लोक, मुहूर्ताने तुमचं प्रारब्ध बदलत नाही. एखादी कुरूप नटी चांगल्या मुहूर्तावर ब्युटी पार्लरमध्ये गेली तर बाहेर येताना काय ती चांगली होऊन येणार आहे का? ती आहे तशीच राहणार. मूळ तसं फळ, खाण तशी माती, आणि फूल तसं सौरभ. म्हणून आपलं मूळ प्रारब्ध पत्रिकेवर न कळतं, मग हे सगळं बघा. म्हणजे मला मुहूर्त, राशी भविष्य अनेक गमती आढळायला लागल्या. सध्या वास्तूचं फॅड आहे. काय वाटेल ते सांगतात. ठीक आहे, ईस्ट वेस्ट व्हेंटिलेशन असावं इथपर्यंत वास्तुशास्त्र आहे. पण लोणच्याची बरणी कुठल्या दिशेला ठेवावी, आई वडील कुठल्या दिशेला झोपले तर मुलांनी कुठल्या दिशेला झोपावं, टॉयलेट कुठे असावी नैऋत्यकडे, अग्नेकडे ठेवले तर होत नाही का माणसाला. तसे किती काय अंधश्रद्धा आहेत मला कळत नाही. तर तुम्ही अशी वास्तू, रत्न, नाना तऱ्हेच्या वस्तू, कासव आणून ठेव आणि ह्यानी बदल होत नाही.
स्वतःचं शुद्धीकरण केलं पाहिजे आणि ते परमेश्वराच्या नामस्मरणाने होतं. मी परत एकदा सांगतो, एखाद्याच्या परमेश्वरावर विश्वास, आईवर आहे ना तुमच्या, आईवरनं शिवी दिली तर खून पडतात, बापावरून शिवी दिली ऑल राईट जाऊ दे, तो तसाच आहे. हे लक्षात घेऊन आपल्या आईचं जरी स्मरण केलं तरी किती कामास येतं, आपल्या अनुभवास येतं. म्हणून जे लोक हा कार्यक्रम बघतायत त्या सर्वांना मी हात जोडून प्रार्थना करतो, ज्योतिष, रत्न, वास्तू, नाना तऱ्हेचे कालसर्प, नारायण नागबळी, त्रिपिंडी ह्याच्या मागे लागू नका. ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आवडीने अनंत आळवावा आणि तुमच्या लक्षातील माझ्यात प्रचंड बदल होतोय. महालक्ष्मी अष्टक म्हणत जा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल. हे मी सांगतोय म्हणून नाही, तुम्ही गुरूंचं स्मरण करा. उपासना देण्याचा अधिकार उपाध्यांना नाही. आणि तुम्ही म्हणायला लागलात 5 मिनिटं लागतात, पण केवढा बदल होतो. आपलं मन बदलतं, घरातली परिस्थिती बदलते. आणि वास्तूमध्ये ज्या नामस्मरण चालू आहे तिला काय करते, दिशा ही दिशा ती दिशा, आणि इकडे वरती अमुक व दोष आहे, काही असं होत नाही. तर तुमच्या घरात बसून, तुमच्या देवघरात बसून तुम्ही प्रार्थना केली तर या मंदिरात जा, त्या मंदिरात जा, तो नवसाला पावतो, हा पावत नाही, असं कधी होत नाही. अशा अनेक गोष्टी घेऊन राशीचक्र उभं राहिलं. त्याच्यानंतर भविष्यरंजन, त्याच्यानंतर हास्यसोनेमाचे एक पात्र कार्यक्रम सुरू झाले आणि मग मौज मजा लोकांना मिळायला लागले आणि प्रबोधनही मिळायला लागलं. त्या मौज मजेचा राशींचा प्रकार आता मी आपल्याला सांगतो.